कथेचे नाव निरांजन. मी मिनू. कोपऱ्यातली पणती मंद तेवत होती. सासूबाईंना जाऊन 9 दिवस झाले. घरावर अजून दुःखाचे सावट पसरले होते. बाहेर पाऊस कोसळत होता आणि मनातून मीही. दोन्हीकडे काळोखी आणि विचित्र रिकामपण साचून होते. सासूबाई आणि नवरा डॉक्टर. अशा घराने माझ्यासारख्या जेमतेम शिकलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारावे हे जरा समजायला अवघडच गेले होते सगळ्यांना, अगदी माझ्या घरच्यांना सुद्धा. माप ओलांडून घरात आले आणि कधी साखरेसारखी विरघळून गेले कळले सुद्धा नाही. घरात 2 डॉक्टर म्हटल्यावर मला माझ्या शिक्षणाची लाजच वाटायची. पण सासूबाईंनी आणि नवऱ्यानं मात्र तसे कधीही भासवले नाही. या घरची आणि पर्यायाने आमची आता आई आहेस तू. या घरात कधी काय करायचं हे तुझं तू ठरव. आम्ही फक्त 12व्या स्थानावरचे खेळाडू असू, असे सांगून आश्वस्त केले मला. ना जेवणात दोघांची तक्रार ना बाकी कशात. एकंदर संसार टुकीनं चालू होता. एक मात्र होते. सासूबाई कितीही घाईत आणि कामात असल्या तरी रोज संध्याकाळी एक कॉल करून निरांजन लावले ना ग, हा प्रश्न करायचा. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण नंतर मात्र चीड यायला लागली. रोज काय तेच विचारायचे. एकदा सांगून राहील की माझ्या लक्षात, किंवा नाही लावलं एखाद्या दिवशी निरांजन तर काय होणार आहे, असा विचार मनात यायचा. पण मी हे कधीही ओठाबाहेर येऊ दिलं नाही, कारण सगळं छान असताना ह्याची ती काय तक्रार करायची, असं मी स्वतःलाच समजवायचे. एक दिवस सकाळी 7 वाजले तरी सासूबाई का उठल्या नाहीत हे पाहायला त्यांच्या रूममध्ये मी गेले. त्या शांतपणे झोपलेल्या पाहून काहीशी घाबरले. तातडीने नवऱ्याला बोलवून आणले. तेव्हा रात्रीत केव्हा तरी झोपेत गेल्या असं कळलं. नातेवाईक, ओळखीचे, हॉस्पिटल अशा सगळ्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना निरोप दिल्यावर घरात उरले ते फक्त मी आणि आठवणी. दुःख कितीही मोठे असले तरी डॉक्टर ह्या नात्याने ह्यांना घरी बसणे शक्य नव्हते. त्यामुळं 3ऱ्या दिवसापासून त्यांचे रुटीन चालू झाले. दिवस कार्य करायचेच नव्हते. मी मात्र माझ्या समाधानासाठी कोपऱ्यात पणती लावत होते. विचारात किती वेळ गेला कोणास ठाऊक, पण सलग वाजणाऱ्या बेलमुळे भानावर आले. दरवाजा उघडला तर हे आलेले. तब्येत बरी आहे ना? इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला? आणि घरात असा काळोख का आहे? प्रश्नांची सरबत्ती करायचे हे आत आले. सगळं ठीक आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा ठेवते. जेवणाची वेळ झालीच होती, म्हणून चहा सोबतच एका बाजूला जेवणाची तयारी सुरू केली. आता पटकन होईल खिचडी. खिचडी म्हणताच पुन्हा सासूबाई आठवल्या. आठवड्यातून 2दा तरी त्या मला खिचडी कर म्हणायच्या. पुन्हा डोळे भरून आले. मिनू, चहा आणतेस ना? या आवाजासरशी स्वतःला सावरत चहा घेऊन बाहेर गेले. पण माझा एकूण अवतार पाहून ते म्हणाले, अगं पुरे आता. तू स्वतःची अशी अवस्था करून घेणे आईला पण आवडणार नाही. ती नेहमी तुला म्हणायची ना की आनंदी राहा. तीही सुखासमाधानात आणि काहीही त्रास न होता गेली. हां, आता अशी एक्झिट मनाला चटका लावून गेली, पण ह्यावर काही कंट्रोल नाही ना. त्यांचेही डोळे भरून आले आईच्या आठवणीने. डोळे पुसून बोलणे सुरू ठेवत म्हणाले, आई सांगायची, तिचे लग्न झाले तेव्हा सासर माहेरची परिस्थिती ही सारखीच, म्हणजे जेमतेम होती ग. तिच्या वडिलांनी तिला 10वी पर्यंत शिकवले आणि पुढे लग्न लावून दिले. इकडे घरी बाबा आणि आजी. तत्कालीन परिस्थितीनुसार आहे ह्यात संसार करणे हेच बाईचे आद्य कर्तव्य. तो काळच असा होता की चूल आणि मूल या पलीकडे बाईनं काही करणं म्हणजे एक असंस्कृतपणा मानला जाई. एकदा कुठलासा पेपर आला घरी. आई अगदी मन लावून वाचत होती. तेवढ्यात आजी माज घरात आल्या आणि आईला वाचताना पाहिले. आईला काही न बोलता माघारी फिरले. रात्री जेवायला बसले तेव्हा आजी बाबांना प्रश्न केला,
तूच ठाऊक आहे का तुझी बायको शिकलेली आहे ते? बाबांनी आईकडे पाहिले. आई थरथर कापत होती. ते ते मी पेपर पेपर भीतीने आईच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. हा विषय इथेच थांबला. एक दिवस अचानक तालुक्याहून परत येताना बाबांचा अपघात झाला. सगळे होत्याचे नव्हते. सोबत म्हातारी सासू, पदरात 4 वर्षाचा मी, ना डोक्यावर हक्काचे छप्पर ना हातात पैसे. दुःखाचे 10 दिवस सरल्यावर सगळ्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली. पोटापाण्यासाठी काहीतरी करणे भाग होते. एक दिवस हिम्मत करून आईने आजीला पुण्याला जाण्याबाबत विचारले. आजीने संमती दिली. सगळे गुंडाळून आम्ही पुण्याला आलो. आईच्या वडिलांच्या ओळखीने एका दवाखान्यात नोकरी धरली आणि त्या डॉक्टरच्या ओळखीने खोलीही मिळाली. मी आणि आजी दिवसभर घरी असायचो. दिवस तसे बरे चालले होते. संसाराला हातभार म्हणून आजी वाती करून विकायच्या. लवकरच माझे सरकारी शाळेत नाव नोंदवले. एक दिवस आजीने आईला पुढील शिक्षणासाठी विचारले. पण आहे त्या पगारात आणि वेळेत काही करता येणे शक्य नव्हते. पण आजीने हट्ट धरला की तूही डॉक्टर हो ग. नशिबाने आई ज्या दवाखान्यात काम करायची ती माणसे खूप भली होती. सध्या कामात थोडी कपात आणि शिकण्यासाठी पैसे अशा दोन्ही बाजूनी त्यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली. अर्थात नंतर आई तिथेच काम करेल ही अट सुद्धा. आता सकाळी कॉलेज, मग दवाखाना आणि रात्री अभ्यास असे आईचे चक्र चालू झाले. आजीने एक हाती मला आणि घराला सांभाळले. दरम्यान जवळच्या मंदिरात आजीला सकाळ संध्याकाळ धूपदीप करण्याचे काम मिळाले. 2 वर्ष गेली. आईची प्रगती उत्तम होती. पण सततच्या ताणामुळे तिच्या शरीराच्या प्रतिकारशक्ती कमी होत होती. सततच्या आजारपणाने बेजार झाली होती. खरं तर औषधाबरोबरच ताकद परत येण्यासाठी पौष्टिक आहार सुद्धा गरजेचा होता. पण तेव्हा आमचीच हातातोंडाची जेमतेम गाठ पडत होती. तिचे हे चोचले पुरवणे शक्यच नव्हते. पण कुठून कोण जाणे आजीने व्यवस्था केली आणि तुपावर परतलेली तांदूळ मुगाची खिचडी आईसाठी बनवू लागली. सगळ्याचा एकत्रित परिणाम आणि आईची इच्छाशक्ती ह्याने परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. पण एक घात झाला. ज्या मंदिरात आजी दिवा लावायला जायची त्या यजमानांनी आजीवर चोरीचा आळ घेतला. चोरी सुद्धा कसली तर निरांजनासाठी ठेवलेल्या तुपाची. समोरचा माणूस वाटेल ते बोलला आणि आजीने खाली मानेने सगळं ऐकून घेतले. आई त्यावेळेस दवाखान्यात होती. तिला जाऊन कोणीतरी कळवले. आई धावत आली. मंदिराच्या ओसरीसमोर आजी उभी होती आणि तिला धरून मी. आई आमच्या समोर उभी राहिली. बोललात तेवढे पुष्कळ झाले. निदान त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा होता. तुमच्या तुपाचे किती पैसे झाले ते सांगा. 1 महिन्याच्या आत मिळून जातील तुम्हाला. खबरदार त्या माऊलीला आता तुम्ही काही बोलाल तर. आम्ही तिघेही घरी आलो. आजी झाल्या अपमानाने नुसती थरथरत होती. तिला बसवून आईने खिचडी रांधली. इच्छा कोणाचीच नव्हती. पण 2-2 घास घशाखाली ढकलून आम्ही तो दिवस संपवला. खूप मोठा ओरखडा होता सगळ्यांच्या मनावर. आणि मग एक दिवस आला. माझी आई डॉक्टर झाली. त्या दिवशी तिने आजीच्या मांडीवर डोके ठेवून मनसोक्त रडून घेतले. आजीनेही काही न बोलता तिला मोकळं होऊ दिले. हळूहळू परिस्थिती सुधारली. पैशाचे ऋण उतरले तर काही ऋण मनात जपून ठेवले. तुला सांगतो मीनू, ज्या दिवशी आईने कर्जाचा शेवटचा रुपया चुकवला ना त्या दिवशी तिने घरात निरंजन लावायला सुरुवात केली. आजी असेपर्यंत आजीच्याच हाताने लावून घेतले. जणू रोजच्या निरंजनाच्या प्रकाशात झालेल्या अपमानाचा काळोख हळूहळू नाहीसा होत होता. दिवस मग भराभर पालटले. आई ज्या दवाखान्यात कामं करायची तेच आम्ही खरेदी करू एवढी नशिबाने साथ दिली. पुढे मीही डॉक्टर झालो आणि आपल्या इथेच काम करू लागलो.
आठवणीचा पूर ओसरला आणि आकाश निरभ्र झाले. बाहेरचे आणि माझे आतलेही. जेवायची तयारी घ्यायला मी उठून आत आले. सगळ्यात आधी देवाजवळ पहिले निरांजन लावले आणि आता जीवात जीव असेपर्यंत ते रोज लावणार होते. त्या निरांजनाच्या प्रकाशात माझा संसार सुखाचा असणार होता नव्हे तर माझी खात्री पटली होती. जेवायला बसताना खिचडी पाहून हे हलकेसे हसले आणि मीही समाधानाने